वेट लॉस करताना टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत ठेचा दुधी नूडल्स. आज छानपैकी ठेच्याच्या झणझणीत फ्लेवरमध्ये हेल्दी दुधी नूडल्स आपण करणार आहोत. चला तर मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया. तर इथे मी चांगला फ्रेश कोवळा असा दुधी घेतलेला आहे. दुधी साफ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे गाजर लागणार आहे, तर मी गाजरसुद्धा साफ धुवून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, नूडल्स बनवण्यासाठी मला एक इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स लागणार आहे, कटर. तो हा वाला आहे, ज्याच्यामुळे आपण नूडल्स शेप देऊ शकतो. तर याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. अशा पद्धतीने आपल्या दुधीच्या सालीसकट आपण ह्याचे नूडल्स करणार आहोत. सालसुद्धा मी काढून घेणार नाही आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व नूडल्स तयार करून घेते. आज आपण हेल्दी आणि छान टेस्टी नूडल्स बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला नूडल्स काढून घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, जरी तुम्ही डाएट करत नसाल तरीही मी सांगते म्हणून ठेचा नूडल्स नक्की ट्राय करून पहा. ते पाहू शकता, अशा पद्धतीने आपले नूडल्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत. छानपैकी असे आपण दुधी ऑलरेडी धुवून घेतलं होतं, त्याच्यामुळे आता पुन्हा पाण्यात टाकायची गरज नाही आहे. तर इथे मी दुधी जो आहे नूडल्स ते काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर सेम कटरने मी इथे गाजरसुद्धा कट करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही कोबीसुद्धा यूज करू शकता. तर बस मला जितका लागेल तितका गाजर मी घेणार आहे. तर इथे गाजरसुद्धा मी साईडला एका ह्याच्यामध्ये काढून घेते. आणि दुधी जी आहे ती मी भाजीसाठी किंवा अजून कशासाठीही यूज करू शकते, कारण बरीच आहे दुधी. आणि आता आपण आपल्याला लागणारं साहित्य पाहणार आहोत. इथे मी दुधीचे नूडल्स घेतलेले आहेत, मिरची, गाजर, त्याचबरोबर शिमला मिरची, कांदा घेतलेला आहे उभ्या साईजमध्ये कट करून पाहू शकता. मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. तर आता आपल्याला आपला जो मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो आहे ठेचा. तर मी इथे शेंगदाणे आणि मिरचीचा ठेचा करून घेणार आहे. इथे कलबत्त्यामध्ये मी ठेचा करून घेणार आहे. इथे मी लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. जर तुम्ही अख्खा लसूण घेताय तर ठेच्यामध्ये ठेचून तुम्ही तयार करून घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता छान असा मस्तपैकी ठेचा जो आहे आपला रेडी झालेला आहे. तर आता आपण एका साईडला मी इथे कढईसुद्धा ठेवून दिलेले आहे गरम होण्यासाठी. इथे मी थोडंसं तेल यूज करणार आहे, अगदी थोडंसं तेल यूज करणार आहे. इथे मी साई जीवनचं नॅचरल पीनट्सचं जे ऑइल आहे ते यूज करणार आहे. खूप हेल्दी आहे, थोडं कॉस्टली पण आहे. त्याची लिंक पाहिजे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचबरोबर ठेचा टाकून मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. अद्रक लसूण तुम्ही ठेच्यामध्ये किंवा स्टार्टिंगला तेलामध्ये बारीक चॉप्ड करून सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. इथे उभा कट केलेला कांदा आणि शिमला मिरची सुद्धा मी टाकून अगदीच एखादा मिनिट असं मी परतवून घेणार आहे. तेल मी अगदीच खूप कमी टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी एखादा चम्मच इतकं टाकलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला कांदा जो आहे तो लवकर सॉफ्ट होऊन जाईल. त्याचबरोबर इथे आपल्याला बारीक चिरलेला म्हणजेच नूडल्स टाईप चिरलेला गाजर टाकून घ्यायचा आहे. आणि गाजरसुद्धा एखादा मिनिट आपल्याला परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर फ्रेंड्स, मी ऑलरेडी दुधीचे नूडल्स सेजवान टाईपमध्ये कसे बनवायचे, चायनीज टाईपमध्ये कसे बनवायचे याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेली आहे. हे आहेत ठेचा नूडल्स. तर हे सुद्धा नक्की ट्राय करा, खूप यम्मी आणि टेस्टी लागतात. तुम्ही चायनीज फ्लेवर बऱ्याचदा खाल्लं असेल, एकदा ठेचा नूडल्स नक्की ट्राय करून पहा. डाएट करताय नाही करताय काही फरक नाही पडत, एकदा नक्की ट्राय करून पहा. दुधी आपल्याकडे रेग्युलर भाजीसाठी घरी असतेच. साल फेकून देण्यापेक्षा त्याचे तुम्ही अशा पद्धतीने नूडल्स तयार करून घेऊ शकता.
तर पाहू शकता आपले छान असे नूडल्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत. नूडल्स टाकल्यावर फक्त 2 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता यम्मी टेस्टी आणि भन्नाट अशी रेसिपी आपली रेडी आहे. तर फ्रेंड्स, अशा चटकदार आणि भन्नाट रेसिपींसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा, इन्स्टावरती फॉलो करा आणि हेल्दी खा आणि फिट राहा. माझ्या चॅनलवरती डाएट फूड रेसिपी सिरीज चालू आहे. एकदा चॅनलवरती व्हिजिट करा. छान छान अशाच टेस्टी आणि एकदम चटकदार रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. जर डाएट करताय तर अगदी बॉईल केलेलं, अगदीच उकडलेलं टेस्टलेस खायची काहीही गरज नाही आहे. चॅनलवरती व्हिजिट करा, बऱ्याच रेसिपी तुम्हाला